पालकांची त्यांच्या मुलांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका असते. शिक्षणात यश मिळवण्यासाठी खालील प्रकारे पालक मदत करू शकतात. अशिक्षित पालक देखील त्यांच्या मुलांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शिक्षणाबाबत साक्षर नसले तरी मुलांच्या अभ्यासात पालक मदत करू शकतात. प्रोत्साहन देणे. मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणे हे अशिक्षित पालकही करू शकतात. मुलांना शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे महत्त्वाचे आहे. शिस्त आणि नियोजन. पालकांनी मुलांसाठी अभ्यासाचा वेळ ठरवून दिला पाहिजे. ते स्वतः शिकवू शकत नसले तरी मुलांच्या अभ्यासासाठी नियमित वेळ आणि नियमांची शिस्त लावणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या साधनांची उपलब्धता. मुलांना आवश्यक शैक्षणिक साधनं जसे की पुस्तक, वही, पेन इत्यादी वस्तूंची सोय करणे. आजकालच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि मोबाईलचा उपयोग करून शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देणेही शक्य आहे. डिजिटल साधनांचे योग्य प्रमाणात पुरवठा करणे पालकांची जबाबदारी आहे. शिकवण व मार्गदर्शन. जर मुलांना विशिष्ट विषयात अडचणी येत असतील तर पालकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा तज्ज्ञांची मदत घ्यायला प्रोत्साहन द्यावे. शिक्षकांशी संवाद साधणे. पालकांनी नियमितपणे शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे. शिक्षकांकडून मुलांच्या प्रगतीची माहिती घ्यावी आणि शिक्षकांनी दिलेल्या सूचना मुलांना समजून सांगाव्यात. भावनिक पाठबळ देणे. अशिक्षित पालक मुलांच्या भावना समजून घेऊ शकतात आणि त्यांच्या अडचणींना समजून घेत त्यांना तणावमुक्त ठेवू शकतात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. शिकण्याची जागा तयार करणे. घरात शांत आणि एकाग्रतेने अभ्यास करता येईल अशी जागा तयार करून देणे महत्त्वाचे आहे. मुलांनी आरामात अभ्यास करू शकतील अशी व्यवस्था पालकांनी करावी. अन्य मदतीचा लाभ घेणे. जर मुलांना विशिष्ट विषयात अडचण येत असेल तर पालकांनी शेजारच्या व्यक्ती, शिक्षक किंवा तज्ज्ञांची मदत घेण्यास संकोच करू नये. ते शिकण्यास मदत करणाऱ्या ट्युशन्स किंवा शाळाबाहेरील कार्यक्रमांचा लाभ मिळवू शकतात. वाचन करून दाखवणे. पालक मुलांना वाचायला सांगू शकतात. जेव्हा मुलं पाठ्यपुस्तकातील काही भाग वाचतात तेव्हा पालक त्यांना त्या वाचनाबद्दल प्रश्न विचारू शकतात, जसे की या गोष्टीचा अर्थ काय आहे किंवा कथेतील मुख्य पात्र कोण आहेत. सोप्या प्रश्नांची विचारपूस. पालक मुलांना सोपे प्रश्न विचारू शकतात, जसे आज शाळेत काय शिकले, तू केलेल्या गृहपाठात काय आहे. यामुळे मुलं त्यांच्या काय शिकलं आहे ते समजावून सांगतील. अभ्यासाची प्रगती तपासणे. पालक मुलांना त्यांचे गृहपाठ आणि नोट्स दाखवायला सांगू शकतात आणि त्यात काय लिहिले आहे हे विचारू शकतात. मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यास सांगणे हे देखील उपयुक्त ठरू शकते. दैनंदिन घडामोडींवर आधारित प्रश्न. पालक मुलांना वर्तमान घटना किंवा सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारू शकतात, जसे की आजच्या बातम्यामध्ये काय ऐकलं किंवा तू अलीकडील एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल काही शिकला आहेस का. शिक्षकांच्या सूचनांचे पालन. पालक नियमितपणे शिक्षकांशी संवाद साधून मुलांच्या अभ्यासात कशा प्रकारे मदत करू शकतात याबद्दल माहिती घेऊ शकतात. शिक्षकांनी दिलेल्या सूचना लक्षात ठेवून मुलांना त्या सांगता येतील. दुप्पट शाळेचा अभ्यास. मुलं शाळेतून घरी आल्यावर काय शिकून आली आहेत हे विचारून त्याचं पुनरावलोकन करायला सांगणं. पालक मुलांना एकच गोष्ट पुन्हा विचारू शकतात, जसं हे पुन्हा सांग पाहू, काय शिकलास. अभ्यासातली गती आणि आवड लक्षात घेणे. पालक मुलांना विचारू शकतात, तुला कोणता विषय आवडतो किंवा कुठला विषय कठीण वाटतो. यामुळे मुलांची आवड निवड आणि अभ्यासातील अडचणी समजतात. अभ्यासाच्या वेळापत्रकाचे नियोजन. पालक मुलांना विचारू शकतात, तू कोणत्या वेळी कोणता विषय शिकणार आहेस किंवा गृहपाठ कधी पूर्ण करणार. यामुळे मुलांना वेळेचे नियोजन करण्याची सवय लागेल.
स्पर्धा आणि खेळांद्वारे शिकवणे. पालक मुलांच्या शालेय अभ्यासावर आधारित काही स्पर्धा किंवा खेळ तयार करू शकतात, जसे की प्रश्नोत्तरे घेणे किंवा कधी कधी गणिताच्या उदाहरणांवर आधारित खेळ खेळणे. कराव्या अशा गोष्टी करू नयेच. रात्रीच्या वेळी स्क्रीन वापरावर निर्बंध ठेवा. झोपेच्या अगोदर स्क्रीन वापरणे टाळा. स्क्रीनच्या उजेडामुळे झोपेवर परिणाम होतो, त्यामुळे झोपण्याआधी किमान 1 तास स्क्रीन पासून दूर राहायला सांगा. निगराणीशिवाय स्क्रीन वापरू देऊ नका. मुलांना स्क्रीनचा वापर करताना सतत लक्ष ठेवा. त्यांना कोणते ॲप्स, शोज किंवा वेबसाईट्स वापरत आहेत याबद्दल माहिती ठेवा. सतत टीव्ही सुरू ठेवू नका. घरात सतत टीव्ही सुरू ठेवणे टाळा. यामुळे मुलांचे लक्ष विचलित होऊ शकते आणि ते इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. या गोष्टींच्या पालनाने पालक मुलांच्या अभ्यासात सकारात्मक योगदान देऊ शकतात आणि त्यांची शैक्षणिक प्रगती सुधारू शकतात.